बघा राजा, थोडासा आवाज जरा वाढवला असता नाही मेहरबानी होईल तुझी. आणि म्हणून बघा बुवानी या ठिकाणी कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न, साला पिसा अगदी शाप त्यांची काढतो तुम्ही, कोणी काय काळजी करू नका. पोहायला पण बोलताय का म्हणजे जागी अजून हाय, त्यांना पण झोपा आलेल्या नाही. आणि म्हणून ऐका, शाहीराणी या ठिकाणी सुंदर कार्यक्रम केलेला आहे. मधी मधी थोडस ते चिमट काढायला बघत होतं, पण त्यांचं चिमट काय मला टोचत पण नव्हतं. विषय काय झाला बुवा, काय मगाशी म्हणाले म्हणजे बघा, वारी झाली आमची काल, अख्खी आजची वारी बुवानी कालच्या विषयावर काढलेली आहे. म्हणजे याचा अंदाज लावा की बुवाना कालची वारी राजेश बुवाला चांगला डोस कसा दिलेला आहे तो. मी काल ह्यांना हाव बोललो, मी काल त्यांना ताव बोललो, त्यांच्या गुरूंची मी माफी मागतो. मग माती खाल्लीस कशाला काल? बरोबर आहे ना? बरोबर. माणसानं एक मन आहे, बोलून विचार करण्यापेक्षा बोलतानाच पहिला विचार केलेला बरा. बुवा मग अशी म्हणाले की ते मला काल रेडा बोललं, असा बोललं, काला बोललं. मी आज बुवाला रेडा बोललो काय हो? खरं सांगायचा म्हणजे आपला तो बाबू आणि लोकांचा कांटा नको. मी बुवाना आज रेडा बोललो काय? मी ह्यांना काला बोललो. मी फक्त काय म्हटलं, अंगा मसान घडी कसा मजबूत, नागराला दोघांच्या ऐवजी एकट्याला धरला होती का नागर एकटा पडेल असा घडी. आता भाजऱ्याचाच महिना आहे का बैल भादा आणली काय मित्रांनो. पण मी काय बुवाना आज काला बोललो नाही, मी रेडा बोललो नाही, काय नाही काय नाही. आता जर त्यांनी बोललंय तर एक त्यांना शेअर देतो आहे ना. त्यांनी दोडका बोडका, मी मगाशी म्हटलं जाताना त्यांना आपण तवसा देऊ, खेळातली आठवण म्हणून. बुवा खेळातला तवसा कसा वाकडा ना तवसा, खेळातला तवसा कसा आहे, त्याची जव लय भारी आहे बुवा, जाताना पाणी घेऊन ना सोबत. पण ऐका विषय ऐका, मी त्यांना रेडा काल बोललो होतो, त्यांनी आज कालच्या वारीतला विषय आज काढला. मग आता मी त्यांना रेडा का बोललो ऐका. जोड्यात जोडा म्हटलं सूरज दादा, देवेंद्र दादा, अरे ही मंडळी लांबून लांबून आज वारीला आले, संगमेश्वरात आले ते वारीला आज. हाऊस लढा आणि बासली पड काय हाऊस आहे काय बोलणार. जोड्यात जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. चप्पल पायात घालायची तर कोल्हापुरी, बरोबर आहे का? जोड्यात जोडा म्हटला तर तो कोल्हापुरी जोडा आहे. त्या बर्फीला शोभा देणारा तो पेडा आहे. आणि आज माझ्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे, पालीचा काला रेडा आहे. असा मी त्यांना काल बोललो होतो आहे ना. आता रेडा काय महिना आहे भादव्याचा, तो अंडील काय नाही बडवलं का हिशोब तिथंच काय का बोला ना. बुवा म्हणतात राजेश बुवा आज गलपाटला, असा झाला तसा झाला. बुवा मी काय सांगितलं, राजेश बुवा शब्दांची मर्यादा राखून आणि आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून कार्यक्रम करणाऱ्या बुवा आहेत. तुम्ही सांगताय ना मी असा काल केला, मी तसा केला, तोडीस तोड केलाय, हे पोरानो खोटा बोललो ना, मारुतीला साक्षी आहे. काल मी मगाशाला उगाच नाही म्हटलं, अरे एखाद्या बेवड्याला जर 5 रुपयाची पिणाऱ्याला 10 रुपयाची बाजू ना, तो पण अगदी रातभर शिव्या दे. तुम्ही गाण्यात माझ्या वार काढा ना, तुम्ही गाण्यात मला बोला ना काय बोलायचं ते. तोंडाने शिव्या द्या काय पैसे लागतात? शिव्या कुठलं फुकट आणला तर काय? खरं सांगतो काल मित्रांनो मला एवढं बक्षीस मिळालं की माझा पोट काल लय भरला. तर ह्यांचा असा काल भ्रम झाला की बुवा जर एवढा बोलतोय, बुवाला जर एवढा बक्षीस भेटला तर मी जर थोडासा बोललो तर मला पण बक्षीस भेटेल. आणि त्या भ्रमात बुवा काल स्वतःची लायकी माझ्या हातात मध्ये काढून घेतला नाही. मग मी काय म्हटलं, ते काय म्हणतात की नियम म्हणतात वाकडा मी ठेवून आम्ही हेडच कापता. तुझ्या गर्भवतीला धार असेल तर आणि तुझी गर्भवत जर लपापली तर ती हेड कापल काय? आणि म्हणून मित्रांनो माकड काय म्हणतो, माझीच लाल घासून घासून लाल झाली, त्याला कुठं माहितीये. विषय आहे का? जास्त काय बोलणार नाही. त्या ठिकाणी बक्षीस आले, बुवा तुमचा समाचार घेतोय चांगला, तुम्ही जे काय बोललो आहे ना मध्ये मध्ये थोडस एवढा बुवा गाणं राहिला बाजूला.
असं वाटत होतं का बुवाचं कीर्तनच चालू आहे. त्या गाण्याचा अर्थ नाही पता, बुवा नुसता आपला बोलतोय, माईक चालून खाताय नुसता. विषय ऐका, बक्षीस आलेला आहे सदालाल घराण्यातील गुरुवर्य भिकाजी बुवा यांच्या स्मरणार्थ शाहीर ओंकार मोरे, प्रथमेश मोरे, देवघर उगतवाडी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहार पारितोषिक आलाय. बाणाचा मुजरा करतो. तसेच साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक संतोष मोरे, समीर मोरे, प्रतीक यादव, शुभम शिर्के, प्रणय दादा मोरे, मोहने नानावलेवाडी दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहार पारितोषिक आलाय. बाणाचा मुजरा करतो. छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी अंबावली यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा असा बहार पारितोषिक आलाय. दिनेश कदम, राजेश कदम, नांदिवली देऊळवाडी सचिन बोलचे चाहते आहे दादांच्या माध्यमातून 300 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. तसेच अल्पेश दादा पार्टे, गाव बिसगर, दादांची फरमाईश आहे यावर्षी मित्रांनो जे माझं कोकणचं मी गाणं गायलं ते गाणं या ठिकाणी ट्रेंडिंगला आहे आणि त्या गाण्याची फरमाईश दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. अहो नखवा बोटीनं फिरवा नका, लोकांना सांगताय माझी वारी बघाय थांबा, माझी वारी बघाय थांबा. तुम्ही फक्त थांबा थांबा, कशाला भीक मागता? त्यांना आवडली तर थांबणारच ते, है ना? त्यांना जर आवडली तर ते थांबणार. विषय पहिला ऐका. अरे काय केलं लढून मेला खाली पडून, अरे काय केलं लढून मेला खाली पडून, मारला धरून मांड्यात, अरे मारला धरून मांड्यात, दम नाही उरला या रांड्यात, अरे दम नाही उरला या रांड्यात. मला काय करणार हसताव ते पोरानो? विषय कसा आहे? हिरण्यकश्यपाला नरसिंहानं राजवाड्याच्या वरांड्यात मांडीवर घेऊन मारला, एका शरीराचा 2 भाग करून टाकला. अरे बोवा म्हणताय, हे बोवा सांगताय, याला म्हणतात भीती आहे तुझी. तुझ्यासारखं राजेश बोवा लय बघितला नाही. म्हणजे बघा वर्षा औसपूर्वाला माई पकडण्या बोराची भाषा बघा. आणि जर आमच्या लोकांचं आमच्यावरती प्रेम एवढं आहे, आमचा मुंबईचा सीझन फुल, आमचा गणपती फुल, आमचा दसरा फुल, आम्ही दिवाळीत पण फुल, जर आम्हाला एवढ्या बारी आमचा जर कार्यक्रम हाऊस फुल, तर वर्षात एकदा बारी करणाऱ्या बोर पण आपल्या पगार एवढाच फक्त बोलावा. काय रे पोरांनो? त्यांचा पगार किती आणि हे बोलतात किती? म्हणून म्हणतोय काही केलं लढून खाली पडून, काही केलं लढून याला खाली पडून, माझा धरून मांड्यात, माझा धरून मांड्यात, दम नाही उरला या रांड्यात, 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 दम नाही उरला या रांड्यात. पाहुणा आपल्याकडे आलाय, बरोबर आहे ना? पाहुण्याला आवाज करतो, पाहुण्याला पण अरे तुला काय, पाहुणा अरे तुला करतो. बुवा काय म्हणतात? बुवा काय म्हणतात? तुम्ही मला खोदलवा, तुम्ही मला खदलवा, मी याला खदलवतो. बुवा आता मी म्हणतोय तुम्ही मला खदलवा, मी तुम्हाला खोदलवतो. आणि म्हणून दुसरा विषय बुवा पण आणखी म्हणतात दोडक्याचा विषय. आता मी टोपी नाही घालत, बरोबर आहे ना? मी टोपी घालत
ह्या डोक्यावरती टोपी म्हणजे ह्यांना वाटतं काय अगदी दाल भात लोणचा आहे, अगदी खाल्ला की लगेच चिरतो. टोपी घालणं इथे शाहिरावरती काहीतरी जबाबदारी आहे, बरोबर आहे ना? ह्याच्या आधी यांचा वरवंटा उघडा ठेवून फिरायचं सगळीकडे, फेट्यावालं आता फेका ठेवली घाला, टोपी घालायला लागली. लोकांना टोपी लावून टोपी घालण्यापेक्षा टोपी घातलेली नकोच ती डोक्यावर. ज्या दिवशी राजेश बुवा ते योग्यतेचा होईल त्या दिवशी डोक्यावर बुवा टोपी ना की फेटाच घालून ये आणि म्हणतात पदर घ्या. आणि विषय पण शेवटचा काय, त्या आधी काय म्हणालं की म्हणतात ही माझी बायको आहे ना, ही माझी बायको आहे. आणि शेवटच्या पदात बोलून गेले की म्हणतात राजा म्हणतात निशिवाला छक्का आहे. आता बायको सोबत संसार करताना आधी बायको म्हणतोस, मग तो बायको छक्का आहे का बापी आहे का बाई आहे तुला माहिती नाही. येड्याची जत्रा, कारभारी जत्रा. ए सुशांत बाबा तुला काय करते फातरा. आधी काय म्हणालं माझी बायको आहे, बोललं ना आधी म्हणतात माझी बायको आहे, नंतर म्हणतात हा राजा निशिवाला छक्का आहे. आता ही जागा ती बोलण्याची नाही. आता राजा बुवा बापी आहे छक्का आहे बघ एकदा, बरोबर आहे ना, एकदा फक्त बघ. पण आता काय तुला इथं बुवा बोलत आणि प्रेमाचे विषय त्यांनी कवलं. स्तवन पण त्यांनी सुंदर महाराजांवरती गायलं, स्तवन महाराजांवरती त्यांनी गायली, चांगला विषय होता. गण पण त्यांनी बाप्पाच्या मोदकाचा, पण माझ्या कवलनीचा काय गणाचा काय उत्तर नाही दिली. आई आपल्या लेकराला सोडून काय दिली तिने उत्तर नाही दिली बुवानी. गवळण प्रेमाचा विषय लावा वरती बघू. अर्जाच्यामुळे तुझी मानवर जान साऱ्यांचं केलंय बरं. निळा हाता तुझे डाधर अर्धा जगाला सांगजा बापू माझा भीमरा रामजी आंबेडकर. हो म्हणतो आजचा पाचवा कार्यक्रम करतोय, आजचा पाचवा कार्यक्रम करतोय, आवाज थोडा बसलाय हो. अरे आम्ही पण 27 बॅगा बांधल्या आहे, आम्ही पण बाहेर आहोत. उद्या मित्रांनो 3 तारखेला आला पाहिजे, 4 तारखेला श्रीवर्धन आहे, 5 तारखेला चिपळूण आहे, 10 तारखेला परत कोल्हापूर आहे. म्हणून मग माझी मी लाल करत नाही. विषय काय माहिती का, मगाशीच काय म्हटलं, एक त्यांचा शब्द हा बुवा म्हणतात सोदोगिरी करतो. अरे वर्षात एक वाडी करणाऱ्या बुवाची भाषा जर अशी असेल तर आम्ही सीझन गाजवणाऱ्या बुवानी असं बोला तर काय कुठं वापर ठरतो, बरोबर आहे ना? म्हणून त्यांची गवळण. हा बुवा तुमचा शब्द ऐकायला मला काय केले नाही, पण तुमचा विषय मात्र गवळीचा चांगला होता, प्रेमाचा विषय. आणि म्हणून तुमच्या गवळीला उत्तर आले कसं बघा. द्वापर युगाची आहे कहाणी, मी राधा झाली तुझी रे दिवाणी. तू आहेस चक्र पाणी, अरे तू आहेस चक्र पाणी. प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी. ए सावल्या किसना, अरे एक वाजवून तुझा निसना बघू म्हणून म्हणताय. प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी, अरे बसला तू ध्यानी मनी. प्रिय सखा तू माझा कृष्ण मुरारी, बसला तू ध्यानी मनी. आता जर सूर लागलाच आहे तर फरमाईश येतो लगेच, म्हणजे उगाच काय ठेवायला नको बाकी. माझा विषय मित्रांनो फरमाईश आलेली आहे, माझं कोकणचं गाणं ट्रेंडिंगला गाणं चालतंय म्हणून म्हणतोय. पाहा सह्याद्रीचे डोंगर, त्या देवादिकांचं माहेर घर, हो साक्षात येतो या समिंदर. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं, अहो त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. हे कोकण एक नंबर, त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं. कोकण एक नंबर.
अंतरा पण पुढचा लावला असता अंतरा पण ते अंतरात एक लाईन अशी आहे खेळ दापोली मंडल गड चिपळूण गोगर संगमेश्वर खेळ दापोली मंडल गड चिपळूण गोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापूर ए गाराड्या खाली चट्टी पिवली भरेल मी पण 5 दिवस मोबाटोय मी पण 5 दिवस वरटतोय पण साला आम्ही खेळवाला आमचा नाद करायचा कराठी आलो खोटा बोलायचा आणि आमच्याकडे चुकीला माफी रत्नागिरी ही आहे नवरत्नांची खान कोकणाची भाषा वाढली आशान या कोकणाची शान कशामुळे वाढली आज या आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुक्यांचा एक जिल्हा आणि या 9 तालुक्याच्या सौंदर्यानं आज रत्नागिरी आज आपल्या कोकण अख्ख्या जगात भारी आहे म्हणून म्हणालो रत्नागिरी ही माझी नवरत्नांची खान कोकणाची भाषा वाढली आशान म्हणून म्हटलं खेळ दापोली मंडनगड चिपळूण गोगर संगमेश्वर अरे रत्नागिरीला राजापूर त्या परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ अहो कोकण एक नंबर परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर काही या ठिकाणी आहेत ना बंधन आहे त्या बंधनाला या ठिकाणी बोवा आज बांधीत राहिलो नाहीतर तुझा फॅश शाप काढला असता बोवा म्हणतो चोंदीगिरी करणारा बोवा आता तुझ्यासारखं लय बघितलं तुझ्यासारखं राजेश बोवा लय बघितलं लय बोवा म्हणतो भीती म्हणतो बोवा एवढीशी मुंगी जरी बोवा असते ना तू माझ्यापेक्षा अंगामासान मजबूत असशील है ना अंगामासान अगदी तुझा पोट फक्त 5 महिन्यासारखा वाटतो पुढं तो माझ्यापेक्षा अंगामासान मजबूत असशील बोवा पण एका मुंगीनं त्या हत्तीला पण लढवणार पोहे मागणे विसरू नको आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे मराठा स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज यादव युवा जिल्हा प्रमुख रत्नागिरी विकास यादव युवा उभा प्रमुख खेड सार्वजनिक गणपती मंडळ आंबवलीचे अध्यक्ष दादांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 रुपयाचा पारितोषिक आले मानून घोषणा करतो त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी आंबवली कार्यक्रम चांगला झाला पाहिजे निश्चित मिलन होणार आहे 201 रुपयाच्या पारितोषिक आले शाहिरी मानाचा घोषणा करतो माझ्या गावचे सुपुत्र आमचे सुभाष काका गुजर यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी 101 रुपयाच्या या ठिकाणी बहारदार असं पारितोषिक आलंय मानाचा घोषणा करतो आता विषय ऐका मित्रांनो हा विषय ऐका मी माझी गवळण गायली ऐकतील ना सर्वांनी ऐकू ना माझी गवळण सर्वांनी ऐकतील ना मी काय गवळण माझी गायली होती तुझ्या घरातलं डेर बघ कोण पितो या दाबून बरोबर ना रे पोराडो बरोबर ना मी काय बोललो तुझ्या घरातलं डेर बघ कोण पितो या दाबून हो आलं काय म्हणाल तुझ्या घरातलं डेर हा महत्वाचा मुद्दा आहे या आपल्या खेड तालुक्यातील शिवगावचे सुपुत्र आणि बँजो मास्टर आमचे दोदो दादा मोहिते यांच्याकडून जे कोकणाचं गाणं माझे गुरुवर्य शाहीर विजय निकम यांनी दिलं त्यांच्या लेखणीसाठी 101 रुपयाचे मित्रांनो बहारदार असं पारितोषिक आलंय मानाचा घोषणा करतो राकेश चंगा सचिन बोलचे चाहते आहेत नांदिनी देऊळवाडी दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलंय विषय का मी काय म्हणालो तुझ्या घरातलं डेर अरे बघ कोण पितो याला बुवा म्हणतात डेरा म्हणजे मान ती काय खायची गोष्ट आहे काय आता बुवा तुमच्या कानात मुद्दा हुंदीर त्याला मी काय करू मी खायाचा विषय बोललोच नाही मी पियाचा विषय बोलतोय राधा म्हणते कानाला काना तू आम्हाला आमची वाट अडवतोयस आम्हाला मथुरेच्या बाजारात जाऊन देत नाहीस
आमच्या माठातला दही तू तुम्ही खातोयस, पण तुझ्या घरात अरे 9 लाख गाई गुरांचा आज मालक आहेस तू. मग तुझ्या घरात दह्या दुधाने भरलेले ढेरा अगदी काय हायवेने करत असतील. मग तुझ्या नावाखाली तुझ्या घरात जाऊन तुझं नाव सांगून मशा कोण मारतोय? तुझ्या घरातल्या ढेर कोण पितोय बुवा? मी खातोय बोललेलो. अजून एकदा ऐका, सुशांत बुवा, सू आणि शांत. सुला जाऊन या आणि शांतपणे ऐका. बरोबर आहे ना नाव त्यांचा, सू आणि शांत. सुला जाऊन या आणि शांतपणे ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल मला काय बोलायचं ते बुवा. उगाच तुम्ही वडा दिसाला मागे लावू नका, लोकांना सांगू नका अरे तुम्ही थांबा. त्यांना आवडला तर ते थांबतील. कशी म्हणतात भाजी पेटवतो बघा, कशी भाजी गरम करतो बघा. बुवा म्हणतात हा गणपटला रात्रीचा सांगता बाई का, म्हणून तुम्हाला मग अशी उगाच नाही म्हटलं रात्रीची भाजी मी का माझी लाल करू. बुवा त्या साखर गावात, त्या छोरोने गावात दसऱ्याला माझा कार्यक्रम मित्रांनो बुकिंग झाला आहे. परत ही माझी रात्रीच्या बारीची पोच पावती आहे. आणि म्हणून त्याने विषय गायला, विषयाची चाल अरे केसा मंदी गजरा फिरतन गजऱ्यावर गजरा या पोरीचा बघून घ्या नवा नकिरा. बुवा विषय गातोय शास्त्रातला, इंद्राची कथा गातोय. इंद्रानं गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं आणि अहिल्याला जाऊन भोग दिला. गौतम ऋषींचा खोटा मुखवटा घेऊन गेला आणि अहिल्यासोबत शारीरिक संबंध करून आला. बरोबर आहे ना. मग आता दुसऱ्याची बायको धरायची म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे का हो. आपण काय म्हणतो साधा हा माणूस लय पोचलेला, बरोबर आहे ना. भावकीत करणार नको नाही का. पतिव्रतेला भोगवलं. इंद्रानं काय केलं, याला गौतम ऋषींचं खोटं रूप घेऊन विषय कसा आणला बघा. बोला लय संबंध. पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची. त्या अहिल्याला पण असं वाटतं हे गौतम ऋषीच आहेत बघा. मित्रांनो वडाची सारा मागे लावत नाही दादा. विषय कसा आहे का, पतिव्रतेला भोगवलं कडी लावून दाराची. आलं साथी नका तुम्ही समजू आहे ही औलाद वाराची. औलाद कशी आहे. मी बुवांना बोलत एका म्हणते मला भाराचा बोलला, आल्या बोलत मला भाराचा बोलला, वो असा बोलला, वो मला तसा बोलला. तो इंद्रदेव दुसऱ्याच्या बायको बघायला वाईट नसेल त्याचा कधी चांगला होईल काय हो. अरे देवांचा देव इंद्र त्याला पण शाप भेटला असा विषय म्हणून म्हणतोय. पतिव्रतेला भोगवलं ही लोक जर तुम्ही त्याला चांगलं दिलं तर ते चांगलं घेण्यासाठी थांबणार.
पण बुवा काय म्हणाल, हे युट्यूब वाला थांबलं, आयोजक जरी थांबलं तरी म्हणतात ह्यांचा गेम करून जाय, है ना? तरी काय म्हणाल, ह्यांचा गेम करून जाय. बुवा असं गेम करणारा मी लय बघितलंय तुमच्यासारखं. पण तुमचा जो भाषा आहे ना बुवा, मी तुम्हाला काय सांगितलं, मी तुम्हाला कालही, मला पण बुवा, मी कधीच राजेश बुवा कधीच एवढा भावत नाही बुवा. मी माझ्या चौकटीत राहून समोरच्याचा बुवा मी बरोबर त्याला आधी हवा तसा देतो. पण विषय काय बुवा, तुम्ही मला गाण्यातनं 4 शिव्या घाला, तुम्ही जर खुल्या देऊन मला शिवीगाळ कराल तर ते ऐकून घ्यायला मी काय तुमचा देणेकरी, तुमच्या 5 पैशाचं काय व्याजात मी पैसे घेतलेलं आणि तुमचा काय उसना ठेवलेला, तुम्हाला रात्री सर्वी पडत पर गेली काय तुमची. दुसरा विषय बक्षीस आलेला आहे केदारनाथ मित्र मंडळ गाव नांदिवली वरचा कोण दादांच्या माध्यमातून 301 रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे. मानाचा घोषणा करतो. तसेच मैत्री सुरांशी इस्टिमेटेड ग्रुप रत्नागिरी यांच्याकडून पंकजदा काका यांसाठी वेडावले मन बाप्पा या गाण्याची भरमाईश आलेली आहे. दादा पंकजदा तयारीत राहा तुम्ही आता. 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मानाचा घोषणा करतो. दिनेची कमांडो सुदर्शन कदम हुंबली जे मित्रांनो आपल्या नारी शक्तीनं मिशन सिंदूर सक्सेसफुल करून दाखवलं आणि त्याची फरमाईश आलेली आहे बुवा. सुशांत बुवा, राजेश बुवा गलपाटला चालपाटला, राजेश बुवाला खोदवतो हे करण्यापेक्षा तुम्ही जशी आता बारी तुमची ठेवलीत ना तशीच माझी या ठिकाणी बारी ठेवली. माझ्या समाजाला ती कितपत आवडले ते त्यांचं त्यांना ठाऊक. पण वावगं न बोलता बुवा, वावगं न बोलता, कमरेच्या वरचा कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा बुवा बारी आज चांगली करून गेलोय आणि जाईल. पण विषय फरमाईश आलेली आहे बघा. जे मिशन सिंदूर आपल्या भारताने सक्सेसफुल केलं, ते मिशन सिंदूर सक्सेसफुल करायसाठी नारी शक्ती आदिमाया असे ठरले म्हणून विषय कसा आणला बघा. होत्या नारी शक्तीची, त्या नारी शक्तीची शक्ती उंचावली मन, त्या नारी शक्तीची शक्ती उंचावली मन, मिशन सिंदूर पूर्ण केले बघा माझ्या भारतानं, मिशन सिंदूर पूर्ण केले बघा माझ्या भारतानं. शाहिरांचा जो विषय आहे त्या विषयाला रात्री उत्तर देण्याचा मी तेवढा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांना तो विषय पटलेला नाही तर ते माझी चुकी नाही. वाचा विषय असा होता की श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याचप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, की किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी त्यांना किती वर्ष गेली, पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना ते किती ठिकाणी त्यांना थांबावं लागलं, त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचे उद्दिष्ट कोणते होते, हा बुवांचा विषय होता. तर त्यांना रात्री मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला की अशी पृथ्वी प्रदक्षिणा रावणानं घातली, विष्णूनं घातली, गरुडानं घातली, एका राजानं घातली, गणपती बाप्पानं घातली आणि त्याचप्रमाणे अशी पृथ्वी प्रदक्षिणा भगवान परशुरामाने सुद्धा घातली. बुवा तुम्ही समोरच्या शाहिराला प्रश्न विचारत असताना जर तुम्ही तुमच्या विषयाला बाजूच कुठली देत नाही, बरोबर ना. आता मला काय म्हणायचं, हे आपलं आंबवली गाव आहे बरोबर ना, ते कुठेतरी एखादा फाटा असेल आहे ना बाबा, देवघर फाट्यावरती गेल्यानंतर आंबवली गाव लागेल. ते देवघर फाटा हा त्या मार्गाचा ऑप्शन झालाय ना, बाजू झाली. तशी बुवा तुम्ही तुमच्या विषयाला बाजू द्या. जशी माझ्या विषयाला मी तुम्हाला बाजू दिली की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्यावरून सूर्यनारायणा बरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय आणि खाली त्यांना बाजू दिली. बाकी काय पण सांगा, पण नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे मी नारदाची बाजू सोडवली, तशी बुवा तुम्ही तुमच्या विषयाला बाजू द्या. आणि मग बिंदासपणे आहे ना, मिशीचा आकडा जरी फिरत नसेल त्याच्या गाव मारा. ते मगाशी म्हटलंय
ती माझी वर्षी गेली जी दिसत नाही ती पण दाखवू काय तुमच्या घरात ठेवा, ती माझ्याकडे दाखवायला आणू नाही तर पाणी घेऊन येईल बुवा. आणि म्हणून पुढचा विषय आहे का मित्रांनो, पुढचा विषय आहे ना, अरे चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा. विषय आता ऐका बुवा, तुमच्या गावावरती येत नाही पण माझा विषय ऐका. लांजा पाली तल्या तुगड्या, गाव पाली आहे ना, म्हणून मग असे म्हणतं आज जोडीला माझ्या पालीत का आला अरे येणा आहे म्हणून म्हणतंय. अरे लांजा पाली तल्या तुगड्या कमाल कुसुमा कडवड्या, अरे ठेचीन तुझ्या मीनाड्या ओ गरड्या, अरे ठेचीन तुझ्या मीनाड्या मग तोंड घेऊन झाल्या वसाड्या. विषय कसा आहे, सीतामाईला रावण घेऊन गेला अशोक वनात, बरोबर आहे ना. आता प्रभू रामचंद्राची आणि मारुतीरायाची ओळख नसते मित्रांनो. सीतामाईला शोधत असताना प्रभू रामचंद्राची आणि मारुतीरायाची ओळख झाली. मग ज्या वेळेस मारुतीराया सीतामाईला अशोक वनामध्ये आणायला गेला त्यावेळेस त्या रावणाला काय माहिती नसते की हा नक्की आलाय तरी कोण. आता मारुतीरायाचं रूप म्हणजे एका वांद्राचं रूप, एका माकडाचं रूप. मग रावणाला विषय पडतो ना, हा आलाय तरी नक्की कोण. बरं प्रभू राम मारुतीराया जातो सीतामाईला आणायला, तो उड्या मारत जातो. म्हणून मी म्हटलं लांजा पाली तल्या तुगड्या कमाल कुसुमा कडवड्या. रावण सांगतो त्याला अरे ठेचीन तुझ्या मीनाड्या, ठेचीन तुझ्या मीनाड्या तोंड घेऊन झाल्या वसाड्या. आयुष्य तुमच्या मुलं गाणी अगदी व्हेजिटेबल घेतोय सगळी, नाहीतर काडतुशीत बंदुकीत बार असं काय भरून आणलं होतं. हा डुकर जरी 60चा असला एका काडतुसात हा डुकर जागे वाढवून असायचा. हा डुकर जरी 8चा असला 8 गाड्यांचा जरी हलवला असता एका 12 हा डुकर आडवा केला असता. पण मी तुमच्या शब्दाला असं मान ठेवणार आणि म्हणून तुमच्या शब्दाखातर बारी अशी करतोय. म्हणून म्हणतोय डोंगरातल्या तुगड्या कुसुमा कडवड्या, माझ्या पाली तल्या तुगड्या कुसुमा कडवड्या, ठेचीन तुझ्या मीनाड्या, ठेचीन तुझ्या मीनाड्या तोंड घेऊन झाल्या वसाड्या. ज्यावेळेस मारुतीराया याच विषयाला अनुसरून गोवा रामायणात कसा चाललोय बघा, याच विषयाला अनुसरून ज्यावेळेस मारुतीराया अशोक वनामध्ये सीताबाईला आणायला गेला, बरोबर आहे ना, रावण सांगतोय मारुतीराया काय म्हणाला, माझ्या प्रभू रामचंद्राला मी शब्द देऊन आलोय की सीताबाईला अशोक वनात घेऊनच जाईल. मग त्यावेळेस रावण काय सांगतोय, तुझ्यासारखी माकडं लय बघितले, बरोबर आहे ना, अशी तुझ्यासारखी माकडं मी लय बघितले. या बघूवरती
म्हणून बोला पण सांगतोय, अरे होईन राना तुम्ही वर चढ 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 चढ, आहे ना? होईन राना तुम्ही वर चढ 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 चढ, असं खात नाही मी साकड. अरे शंभू महादेव मोठा जाती, त्याची अर्धांगीन पार्वती, तीच येरमाळ्याची जती नाही डोंगरावर नदी. म्हणून म्हणतोय होईन राना तुम्ही वर चढ, असं खात नाही मी साकड. होईन राना तुम्ही वर चढ, असं खात नाही मी साकड. रावण काय म्हणतोय मारुती रायाला, अरे तुझ्या सारखी आली माकड. आता ह्या बोला पण मी सांगतो, अरे तुझ्या सारखी आली माकड, सांग माझं करते काही वाकड. आली माकड, सांग माझं करते काय वाकड. तुझ्या सारखी आली माकड, सांग माझं करते काय वाकड. तुझ्या सारखी आली माकड, काय माझं करते काय वाकड. होईन राना तुम्ही वर चढ, असं खात नाही मी साकड. होईन राना तुम्ही वर चढ, असं खात नाही मी साकड. तुझ्या सारखी आली माकड, काय माझं करते काय वाकड. तुझ्या सारखी आली माकड, काय माझं करते काय वाकड. तुझ्या सारखी आली माकड, काय माझं करते काय वाकड. तुझ्या सारखी आली माकड, काय माझं करते काय वाकड. आणि म्हणून गोवा, म्हणून सुशांत गोवा, तुमचा आणि माझा जरी ह्या दोऱ्या बाजूला बांधलेल्या असल्या तरी हा काय कुस्तीचा आखाडा. ही 2-3 तासाची गोवा मजा आहे. तुम्ही तुमचा कलर पण काला, आणि जरा तुमचा कालीच कसा आहे तो काय मला नक्की माहिती नाही. पण बुवा शक्ती तुला आपण करत असताना तुम्ही काय माझे दुश्मन नाही, मी काय तुमचा वैरी नाही बुवा. हे 2 तासाचा हा मनोरंजनाचा भाग आहे बुवा. त्याच्यामुळं एवढा पण मनावर राजेश बोला घेऊ. त्यांनी अगदी मोठ्या मनानं माझ्या गुरुवर्यांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे, त्यांनी माफी मागितलेली आहे बुवा. माझ्या तोंडातून सुद्धा तुमच्या गुरुवर्यांसाठी आजही सांगतो मित्रांनो, छातीला बोट लावून कुणाच्या घरापर्यंत आणि कुणाच्या गुरुपर्यंत पोहोचण्याचा अधिकार राजेश बुवा निश्चित नाही आणि कधीच आतापर्यंत गेलो नाही बुवा. म्हणून बुवा आपण बोलून विचार करण्यापेक्षा आपण पहिला बोलताना विचार करायचा की आपण नक्की काय बोलतोय. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी जी मगाशी फरमाईश आलेली आहे, माझे कीबोर्ड प्लेअर पंकज काका आहे, बक्षीस आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर उत्सव कमिटी अंबवली दादांच्या माध्यमातून 101 रुपयाच्या या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो. भारी सुंदर मंडळ झालेले आहे. तसेच आमचे बापू काका चव्हाण यांच्या माध्यमातून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मानाचा मुजरा करतो. शक्तिवाले शाहीर, लक्ष्मण यादव, मधुकर यादव आणि अध्यक्ष लक्ष्मण दादा गोगावले यांच्या माध्यमातून 201 रुपयाच्या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. शक्तिवाले शाहीर तुम्हाला बाबा शाहीरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा त्यांनी मागाशी बोलले, एक तो मुद्दा राहून गेला. ते काय मागाशी म्हणाले, दुधाचा दात म्हणतात आहे ना, म्हणतात ह्याचा अजून दुधाचा दात नाही आलं आणि मी ह्याचं ऐकून घेऊ. पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे, आज दुधाचा दात ज्या पोराचा अजून पडला नाही तो तुझ्यापेक्षा 4 बऱ्या सीझनला जास्त करतोय. ही राजाची पोहाची पोहा पोच पाहून. आणि म्हणून या ठिकाणी कैलासवासी दुर्दू दत्ताराम नगरकर यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक मानाचा मुजरा करतो. मित्रांनो जी फरमाईश आलेली आहे, माझे कीबोर्ड प्लेअर पंकज काताळे यांचा या वर्षीचा घर मिळतो. अतिशय सुंदर सर्वांच्या मनात त्यांनी जागा निर्माण केलेली आहे. दादांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण करायची आहे. सुरांशी इंस्ट्रुमेंट ग्रुप रत्नागिरी दिग्गज आणि ऋतुराज आपण नरेश दादा धन्यवाद. 27 तारखेला बाहेर पडलोय, 7 दिवस गाडीतच झोपलोय, घरी पण झोपलो नाही. आवाजावर थोडा परिणाम आहे, ठीक आहे. माझं यावर्षीचं जे गाणं आहे वेडावले मला पप्पा तसा अंतराव होतो. हा सुटेल देहा कधी तरी देवा
सुरामध्ये खेळावा गोड गीत भावे राजेशाच्या ओवी परी गोड गीत भावे लाडाच्या ओवी परी वेडावले मन बाप्पा तुझा सावली पाऊसाचा येते बळी वेडावले मन बाप्पा तुझा सावली पाऊसाचा येते बळी स्पर्श सुखाचा मंद वाऱ्याचा स्पर्श सुखाचा मंद वाऱ्याचा वारा गाई गाणे सरसाचा वंसरी वारा गाई गाणे सरसाचा वंसरी वेडावले मन बाप्पा तुझा सावली पाऊसाचा येते बळी मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सोंगपवान पुन्हा एकदा या माझ्या नवसाला पावणारा आंबवलीचा राजा आणि संपूर्ण माझ्या आंबवली गावच्या ग्रामस्थांचे या ठिकाणी आभार मानतो. या छोट्याशा शाहिराला या सेवेची संधी दिली तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. बोवाला पुढे माझं सांगणं आहे, बोवा या मुखातून जे काय वाईट गेलं असेल ते माझं मला मदत करा, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या अशा आशा बाळगतो. हा 2 तासाचा बोवा खेळ आहे, त्याच्यामुळं कुठच्याही प्रकारचा मनात मतभेद न करता राजेश बुवा विषयी राग न धरता, कारण आज या शक्तिगिरीमध्ये राजेश बुवाला अजून कोणतरी वाईट बोललेलं नाही बुवा, पण तो गैरसमज तुम्ही करून मुद्दाम घेऊन पण नका अशी दिलगिरी या ठिकाणी तुमच्या समोर व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.